हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या उज्ज्वला कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, आज नवीन रेसिपीला सुरुवात करूयात. आज बाजारातून मस्त असे अगदी ताजे ताजे स्वीट कॉर्न आणले. मका म्हणू शकता तुम्ही, छान कोवळी अशी, खूप गोड आणि फार मस्त लागते ही मका. तर चला, आता ही मका आपण याची साल काढून घेतलेली आहे. बघू शकता, इतकी फ्रेश मस्त छान होती अशी. तर चला, ही मका सगळी आता आपण सोलून घेतलेली आहे. आता आपण ही कुकरला लावून घेणार आहोत. मस्त 3-4 तरी शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला याच्या चांगल्या. 7-8 मकाच्या आपण अशा अर्ध्या अर्ध्या फोडी करून कुकरमध्ये लावणार आहोत आता ह्या सगळ्या. खूप छान छान आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. चला, आता आपण हे सगळं कुकरला लावून घेऊयात मस्त. ही मक्याची कणसं पावसाळ्यात खूप छान लागतात आणि संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तर झटपट अगदी होणारी ही रेसिपी आहे. तर चला, आता आपण ग्लासभर पाणी घातलं आहे आणि आता चवीनुसार आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागते ही मका. बघा, आपल्या चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही मीठ घालू शकता. मोठं मीठ घातलं तरी पण चालेल. आता आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. 3-4 तरी शिट्ट्या घ्यायच्या आहे आता आपल्याला ह्या शेगडीवर. आता शिट्ट्या पण झालेल्या आहेत. बघा किती छान आपली मका शिजली आहे. अगदी परफेक्ट शिजली आहे आपली ही सगळी मका. आता आपण ही ताटात काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. गरम आहे, खूप पोळतं आहे हाताला ते. चला, ताटात काढून घेतली आहे. तर ही 10 मिनटं तरी थंड होऊ द्यावी लागेल आपल्याला छान अशी. 10 मिनटांनी चांगली थंड झाली आहे. आता आपल्याला हे सोलून घ्यायची आहे सगळी. छान दाणे निघले आहेत. किती मस्त मका आपली सोलली गेली आहे सगळी. बघा, अगदी फ्रेश आणि मस्त अशी. आणि उकडून घेतल्यामुळे ते पचायला पण चांगली होते. तुम्ही कच्ची पण फ्राय करू शकता, पण शिजवून घेतली तर आणखीन छान चव येते त्यांना. तर एक पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे, अगदी किंचित टाकलं आहे. बटर घातलं तरी चालेल, थोडंसं मी तेलच वापरलं आहे. जिराची फोडणी द्यायची आपल्याला. मोहरी नाही घालायची, फक्त जिरं घालायची थोडीशी, अर्धा चमचा. थोडासा हिंग घातला आहे आता आपण. हिंग पण थोडाच घालायचा आहे. आणि 3-4 असे 1 मूठभर शेंगदाणे घातले आहेत आपण. ते पण आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत, चांगले असे खरपूस. उकडलेली मका फ्राय केली ना तर खूप छान लागते. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी, अगद्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला, आता आपण ही जी सोलून घेतलेली मका आहे आपण सगळी घातली आहे परतायला मस्त कढईत फोडणीमध्ये. थोडंसं अर्धा चमचा आपण तांबडं तिखट घातलं आहे. थोडंच घालायचं चवीप्रमाणे, जसं तुम्हाला लागेल तसं तिखट. थोडासा चाट मसाला घातला आहे. थोडी आमचूर पावडर असेल तरी चालेल, ती पण घातली तरी चालेल. चाट मसाल्याने आणखीन छान चव येते. आणि जसं बाजारात मिळतं तसं अगदी परफेक्ट घरी पण तुम्ही करू शकता. थोडी साखर घातली चिमटभर, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा अर्धा लिंबू पिळला आहे मी. लिंबाने पण खूप छान आंबूसपणा येतो आणि खूप छान लागते चवीला ही. अगदी झटपट 10 मिनटात होणारी अशी रेसिपी आहे. बाजारापेक्षा पण जास्त स्वादिष्ट, अगदी घरगुती. बघा, आपली तयार आहे मका. स्वीट कॉर्न म्हणू शकता तुम्ही त्याला. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तर खूप छान परफेक्ट रेसिपी आहे ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, अगदी 10च मिनटात आपली झालेली आहे ही रेसिपी करून. बघू शकता तुम्ही. तर चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.